नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। गर्दीत ताटातूट झालेल्या 9 बालकांची सुखरूप घर वापसी आणि दिल्लीच्या भाविकाचे दागिने परत, खुलताबाद पोलिसांची दमदार कामगिरी। तर शहराच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी 10वी पास अधिकारी कसा नेमला, नगरसेवक प्रमोद राठोड यांनी सर्वसाधारण सभेत केलाय प्रश्न उपस्थित, अधिकारी देण्यास राज्य सरकार उदासीन असल्याची बाब उघडकीस। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहराच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी 10वी पास अधिकारी कसा नेमला गेला असा प्रश्न नगरसेवक प्रमोद राठोड यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला। यावर प्रशासनाकडून खुलासा केल्यावरती अधिकारी देण्यास राज्य सरकार उदासीन असल्याची बाब उघडकीस आली आहे। जसं आता रणजित पाटील साहेबांना मला एक प्रश्न या ठिकाणी असा विचारायचा आहे की साहेब, फायर ब्रिगेड मध्ये आपल्याकडे जो चीफ फायर ऑफिसर आहे तो 10वी पास आहे, त्याला आपण एक्सटेन्शन दिलेलं आहे। माझं असं म्हणणं आहे की आता आदरणीय घनशाल साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय गंभीर विषय या ठिकाणी सांगितला की जी काही घटना मागच्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी घडली आहे आणि आपल्याकडे बरेचसे असे संस्थान आहेत, हॉस्पिटल आहेत, हॉटेल्स आहेत, भरपूर गोष्टी अशा आहेत की त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, ज्यातनं काही दुर्घटना घडू शकते। मला असं सांगा साहेब की हा 10वी पास जो आपला चीफ ऑफिसर आहे फायर ब्रिगेडचा, तर मग या अतिशय संवेदनशील असल्या या पदावरती आपण प्रतिनियुक्तीवरती शासनाचा अधिकारी का नाही मागवत? अशी ह्या मग मला म्हणजे अशा बऱ्याचशा बाबी आहेत की ज्या ठिकाणी मुद्दा असा होता की अग्निशमन विभागामध्ये जे मुख्य अग्निशमन अधिकारी आहेत त्यांची पात्रता, तर त्या अनुषंगाने मी सभागृहाला निदर्शनास आणू इच्छितो। मागील 3 वर्षापासून किमान 6 ते 7 वेळा शासनाला आपण, त्याचबरोबर अग्निशमन संचालनालय त्यांना सुद्धा पाठपुरावा करतोय, पत्र लिहिलेले आहे की आपल्याला या पदावर जे काही पात्र अधिकारी असतील त्यांना प्रतिनियुक्तीनं पाठवावं, परंतु शासनाकडून किंवा अग्निशमन संचालनालयाकडून असं अजूनही कोणाची प्रतिनियुक्ती करण्यात आलेली नाही। आपला जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव श्री अंकुश पांढरे उपायुक्त व श्री सतीचंद्र चव्हाण उपायुक्त यांची 15/12/25 पासून कार्यमुक्त करण्याच्या दिनांकापर्यंत कार्यरत ठेवण्यास व ते वेतन अदा करण्यास कार्योत्तर मान्यता यासाठी प्रस्ताव आहे। आणि पदोन्नतीचा उल्लेख याच्यामध्ये यासाठी केलेला आहे की 15/12/25 ला जेव्हा आपण पदोन्नती केली त्या दिवशी आपल्याकडे जे 6 उपायुक्त कार्यरत होते त्या तारखेला डिसेंबर 25 ला, त्यामध्ये 5 उपायुक्त शासनातर्फे प्रतिनियुक्तीने आलेले होते आणि एक आपला पदोन्नतीचा होता। म्हणजे आपले जे 6 उपायुक्त आपल्याला जे मंजूर आहेत त्यामध्ये 50-50% राहतात, 3 प्रतिनियुक्तीचे 3 पदोन्नतीचे। डिसेंबर 25 ला ज्या दिवशी पदोन्नती झाली त्यावेळी आपल्याकडे फक्त एकच पदोन्नतीचा उपायुक्त होता, त्यामुळे उर्वरित 5 पदावरती शासनाच्या अधिकारामध्ये शासनाच्या मंजुरीने शासनाचा शासन निर्णय होऊन 5 उपायुक्त त्या दिवशी कार्यरत होत होते। आणि 15/12/25 ला पदोन्नती झाल्यानंतर लगेच आचारसंहिता लागली। त्यानंतर 4 मे 26 या दिनांकाला चीफ ऑडिटरनी एक ऑब्जेक्शन काढलं की आपले जे 2 उपायुक्त प्रतिनियुक्तीने पदोन्नतीच्या कोट्यामध्ये जे कार्यरत आहेत, परंतु ते त्यांचा कार्यकाळ त्यावेळी संपलेला नव्हता, त्यांचा कार्यकाळ शासन निर्णयानुसार त्यांचा कार्यकाळ त्या ठिकाणी होता, परंतु ते पदोन्नतीच्या कोट्यामध्ये होते, त्यामुळे त्याबाबत सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं ऑब्जेक्शन होतं। म्हणजे जे 5 लोकांनी काम केलं त्यांनी काही चुकीच्या पद्धतीने काम केलं असं नाही, शासन निर्णय होता, शासन निर्णयामध्ये मुदत त्यांची होती, त्यामध्ये त्यांनी कामकाज केलं। फक्त या 2 लोकांनी या 15/12/25 ला ज्या कोट्यामध्ये त्यांना शासनाने दिलेलं होतं त्या कोट्यामध्ये अधिकारी आपण पदोन्नती केल्यानंतर ते होते, त्यामुळे हे ऑब्जेक्शन आल्यामुळे आपण सर्वसाधारण सभेसमोर ही सर्व वस्तुस्थिती ठेवतोय आणि याला आपण कार्योत्तर मान्यता घेतोय। हा पहिला विषय।
उद्देश हा की 15/12/25 आपण ज्यावेळी पदोन्नती दिली त्यावेळी रेकॉर्डवरती आपण घेतलं की डिसेंबर 22 जुलै 24 आपण ती 6 पदं आहेत ती 8 पदं करावी अशी शासनाला विनंती केली. 8 पदं केली असती तर 4 पदं पदोन्नतीमध्ये झाली असती, 4 पदं प्रतिनियुक्तीची झाली असती आणि प्रतिनियुक्तीला आपल्याला स्पेस त्या ठिकाणी निर्माण झाला असता. त्याचा आपण पाठपुरावा केलेला आहे. अजूनही आपण पाठपुरावा करू. पाठपुरावा केल्यानंतर जे मुख्य उद्यान अधिकारी आहेत त्यांना 6 महिन्यातच आपण ठराव पाठवलेला आहे. त्यांना आपल्याला उपायुक्त म्हणून नियुक्ती देता येईल आणि अजून एक उपायुक्त म्हणून आपल्याला शासनाकडून घेता येईल. तर असा हा ठराव आहे. आणि चीफ फायर ऑफिसर बाबत आपण जे सांगितलं, आपली इच्छा आहे की चीफ फायर ऑफिसर म्हणून त्या क्वालिफिकेशनचं प्रतिनियुक्तीने आपलं पद भरलं जावं. आणि फायर डिपार्टमेंट असेल किंवा कुठलेही डिपार्टमेंट असेल, बऱ्याच कालावधीपासून आपली रिक्रुटमेंट झालेली नाही, आपली भरती झालेली नाही आणि कुठलंही पदोन्नतीचं पद जे निर्माण होतं ते खालच्या संवर्गामध्ये साधारणतः 3 वर्ष 5 वर्ष जो काही कालावधी आहे तेवढा कालावधी त्यांचं काम झालेलं असला पाहिजे. नंतर त्यांचे CR असले पाहिजे. नंतर त्यांचे बाकीचे जे काही डॉक्युमेंट आहेत रिक्रुटमेंटचे वगैरे जर त्यांना काही मुदत दिली असेल तर ते त्यांचे असले पाहिजे. तर आपले हे जर पूर्ण फायरचं कॅडर बघितलं तर खालच्या पदापासून वरच्या पदापर्यंत परवा आमची पदोन्नतीची सभा झाली. आपण जी यादी वाचून दाखवली ते मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या नंतर एक पद आहे आणि त्याच्यानंतरचं एक पद आहे तिसरं मुख्य अग्निशमन. त्या पदासाठी 3 लोक त्या ज्येष्ठता यादीमध्ये होते. त्या ज्येष्ठता यादीमध्ये 1 नंबरवरती जे आहे त्यांची पदोन्नती झालेली आहे उपमुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून. त्यानंतर एक पद आहे, त्यानंतर एक मुख्य अग्निशमन अधिकारी पद आहे. ही पदोन्नती प्रक्रिया होण्याच्या अगोदरच जे आपल्या मुख्य अग्निशमन अधिकारी पदावरती कार्यरत होते ते मागच्या 2 महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले आणि आपल्याला शासनाकडून प्रतिनियुक्तीचं पद मिळालं नाही. पण त्या दिवशी सुद्धा आपण परत रिमाइंडर दिला आणि ते पद उपलब्ध होईपर्यंत जे कुणी कार्यरत आहेत ते त्या पद्धतीनेच कार्यरत राहावेत म्हणून त्यांना आपण एक्सटेन्शन दिलं. ते एक्सटेन्शन शासनाकडून पद उपलब्ध होईपर्यंत आहे. शासनाकडून जर उद्या पद उपलब्ध झालं तर त्यांचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी समाप्त होईल. आणि तर छत्रपती संभाजीनगर बौद्ध लेणी परिसरातील बुद्धविहार आणि ध्यानसाधना केंद्र परिसराला क दर्जा देऊन त्याचा विकास करावा अशी मागणी नगरसेवक ॲडव्होकेट कुणाल खरात यांनी केली आहे. या विषयावरती नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल आणि जालिंदर शेंडके यांनी अनुमोदन दिलंय. तर सदर विषयाला सभागृहामध्ये महापौर समीर राजूरकर यांनी मंजुरी देखील दिली आहे. खरात यांनी जे विषय मांडला त्याच्यासाठी मला अनुमोदन आहे आणि अत्यंत महत्वाचा या पर्यटन स्थळ आहे त्यामुळे याला मंजुरी देण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. माननीय महापौर साहेब, उपमहापौर साहेब, आयुक्त साहेब, त्या ठिकाणी कुणाल खरात यांनी अनुमोदन आहे, आपण त्यांना मंजुरी द्यावी. दुसरा विषय असा आहे की तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी त्या जागेला शासनाकडनं 5 एकर ची जागा बुद्धविहारासाठी देण्यासाठी प्रस्तावित आहे. माननीय एकनाथराव शिंदे साहेब त्यासाठी पुढाकार घेतला होता की त्या बुद्धविहाराला आपण क दर्जाचा दर्जा आपण त्याला द्यावा, जेणेकरून त्या ठिकाणी नेहमी काय होतं की प्रत्येक वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी वेगवेगळे मंत्री असतील, वेगवेगळे पक्षाचे जे काय आमदार खासदार असतील त्या ठिकाणी येतात. पण त्या घोषणा होते की आम्ही तुम्हाला एवढा निधी देतो, एवढा निधी देतो. पण प्रॉब्लेम त्या ठिकाणी असा होतो की त्या ठिकाणी आर्कोलॉजीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये विद्यापीठाचा पण संबंधित त्यामध्ये जागेचा विषय आहे. तर विद्यापीठाने मागच्या वेळी त्यामध्ये 5 एकर जागा बुद्धविहाराला आम्ही देऊ अशी त्यांनी सुद्धा ठराव घेतलेला आहे विद्यापीठात सुद्धा. तर त्यामुळे त्या ठिकाणचा एवढा क दर्जा आपण दिला तर त्या ठिकाणी त्या बुद्धविहाराला आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी विपश्यना बुद्धविहार, त्या विपश्यना केंद्र असेल, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं हॉस्टेल त्या ठिकाणी जे विपश्यना करणारे लोक येतील त्यांना एक राहायची व्यवस्था असेल किंवा एवढा सभामंडप असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला बनवू शकतो. तर त्या निमित्तानं हा ठराव खूप महत्वाचा आहे आणि शहरातील, जिल्ह्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील ही हा जो एरिया आहे, हा जो बुद्ध धम्म विहार आहे ते खूप पवित्र या ठिकाणी मानलं जातं. तर त्या निमित्ताने आपण सर्वांनी याचा हा प्रस्ताव मंजूर करून द्यावा आणि आपल्या शहरातील लोकांना आपण त्याचा गोड एक बातमी द्यावी. माननीय विदेशातून लोक येथे या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी येतात आणि सदरील लेण्याची युनेस्कोच्या यादीमध्ये सुद्धा नोंद आहे. एवढेच बोलते आणि आंतरराष्ट्रीय दर्जा असल्याने अशा आंतरराष्ट्रीय स्थळांना विकास होणे अत्यंत महत्वाचे आहे. करिता भेट देणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ज्या सुखसोयी आहे त्या देण्यात यावा.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू आणि अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्यांना इन्शुरन्सच्या माध्यमातून रोख रक्कम अदा करण्यात आली। यावेळी सदर इन्शुरन्स योजनेबाबत लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी माहिती दिली, तर महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं आहे। महापौर महोदयांनी सांगितलेलंच आहे, एकमेव महापालिका आपली आहे की हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे। कर्मचाऱ्यांचं जेव्हा दुर्दैवी निधन होतं तेव्हा कुटुंबावरती खूप अडचणी येतात, त्यामुळे आपण अनुकंपासारखे लाभ देत असतो, त्याद्वारे आपण कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करतो। परंतु या प्रयोगामुळे जरी अपघाती निधन झालं तरी 5 लाख रुपये लगेच अकाउंटवरती जमा होणार। जर नैसर्गिक निधन झालं तर आणि अपघाती निधन झालं तर 1 कोटी रुपये कुठल्याही कागदपत्रासाठी वेळ न जाता हे जमा होणार आहे। त्यामुळे युनियन बँकेचा मी आभार व्यक्त करतो। महापालिकेच्या सर्व प्रशासनाने एक चांगल्या पद्धतीचं हा निर्णय घेतला, त्यामुळे त्यावेळेच्या सर्व प्रशासकीय टीमचे आभार व्यक्त करतो। आणि महापालिकेने केलेलं सहकार्य आणि युनियन बँकेने दिलेली सेवा हेच आहे। आणि युनियन बँकेचं जे तत्व आहे की नेहमी सदैव तत्पर आहे आम्ही सेवेसाठी, त्याप्रमाणेच ही सेवा केल्या गेलेली आहे। आणि जे सहकार्य आम्हाला महापालिकेने आणि प्रशासनाने केलं आहे तेच पुढील कार्यकाळात आम्हाला राहील हे आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। पहिली महानगरपालिका आहे की जी अकाउंट होल्डरला त्यांनी कर्मचारी कामावर असताना अपघातानं जेव्हा झालं तेव्हा त्यांना 1 कोटी रुपये विमा देणारी ही महाराष्ट्रातली पहिली महापालिका आहे। त्याच्यामुळं युनियन बँकेला सुद्धा खूप मनापासून धन्यवाद करतो की युनियन बँकेनी नाही तर आपल्याकडं इन्शुरन्स क्लेम असं सगळं चालत होतं, तर युनियन बँकेनी याच्यामध्ये खूप प्रयासानं केलं आणि कर्मचारी जो कामावर असताना अपघातग्रस्त याच्यात झाला त्यांना 1-1 कोटी रुपये दोघांना पण दिलेला आहे। एकदा सगळेजण युनियन बँकेसाठी सुद्धा आपण आणि हा निर्णय जेव्हा वर्षभरापूर्वी जेव्हा प्रशासक सगळे होते त्यांनी सगळ्यांनी युनियन बँकेशी चर्चा करून द्या। तौर साहेबांचं नाव मला युनियन बँकेच्या घेणं खूप क्रमप्राप्त आहे की तौर साहेबांची खूप मनापासून इच्छा होती की असे खाते आमच्याकडे उघडले जावे आणि त्याच्यामध्ये जे अपघातग्रस्त होतील महापालिकेचे कर्मचारी त्यांना आम्ही हा विमा द्यावा। त्याच्यामुळे तौर साहेबांचं सुद्धा युनियन बँकेचं सुद्धा आज महानगरपालिकेच्या जे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत त्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा आपण विमा हा युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेद्वारे उघडलेला होता। सन 2024-25 मध्ये आपण तो त्या खात्यामधनं जे कर्मचाऱ्यांचे कायम कर्मचाऱ्यांचे जे वेतन होतात ते त्या संबंधितांच्या खात्यामध्ये गेल्यानंतर त्यांना नैसर्गिक विमा आणि अपघात विमा असा विनामूल्य चालू करण्याबाबतीमध्ये महानगरपालिकेने तो निर्णय घेतलेला होता। त्या पार्श्वभूमीवर जे कर्मचाऱ्यांचे नियमितपणे पगार हे त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती जमा होत असतील त्या कर्मचाऱ्यांचा नैसर्गिक मृत्यू होऊन अथवा अपघाती मृत्यू होऊन ज्या पद्धतीने ती घटना घडेल त्या पद्धतीने त्यांना तो लाभ दिला जातो। या अंतर्गत महानगरपालिकेच्या जे नैसर्गिक मृत्यू झालेले आहेत त्या 35 कर्मचाऱ्यांना लाभ मिळालेला आहे आणि जी लोक दुर्दैवाने याच्यामध्ये मृत्यू पावलेली आहेत असे 2 कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयाचा लाभ मिळालेला आहे। आज युनियन बँकेचे खुलताबाद शहरात पवित्र ईद अल मिनादुम्मीच्या औचित्याने ऐतिहासिक व आध्यात्मिक नगरी खुलताबाद येथे वर्षातून केवळ एकदाच होणारा पवित्र पहरन ए मुबारक व आणि मुह ए मुबारक दर्शन सोहळा आज मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजल्यापासून अत्यंत भक्तिभावात सुरू होत आहे। हजरत सय्यद जैनुद्दीन मौलाना दाऊद हुसेन शिराजी उर्फ 22 ख्वाजा यांच्या दर्ग्यात पवित्र पोशाखाचं दर्शन ठेवण्यात आलं आहे। तसेच समोरील हजरत बाबा बुरानुद्दीन औलिया दर्ग्यात 12 रबी उल अव्वल निमित्त मुहे मुबारक म्हणजेच पवित्र केस दर्शनासाठी खुला केला जाणार आहे। हे दर्शन मंगळवारी रात्री 10 वाजल्यापासून ते बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत उपलब्ध राहील। दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफुद्दीन मोहम्मद रमजानी, सचिव मसीउद्दीन फखरुद्दीन मुजावर, शेख इक्बाल अहमद व निसार अहमद यांनी भाविकांसाठी संपूर्ण तयारी झाल्याची माहिती दिली आहे। या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो भाविक खुलताबादमध्ये दाखल झाले आहेत। पोलीस प्रशासन अलर्ट मोडवरती आहे, तर पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री स्वतः रस्त्यावरती उतरून बंदोबस्तांचा आढावा घेत आहे। ईद उल मिलादुन्निमित्त खुलताबाद येथे होणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था
शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केलाय. परीक्षणार्थी पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली व स्थानिक पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली शहरात ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं असून दर्गा परिसरात मोठा पोलीस ताफा तैनात आहे. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री स्वतः रस्त्यावर उतरून पोलीस बंदोबस्ताची पाहणी करत आढावा घेत आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि सतर्क नियोजनाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. इस्लाम धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या पैगंबर मोहम्मद यांच्या पवित्र वस्तूंच्या दर्शनासाठी खुलताबाद नगरी आता सज्ज झाली आहे. वर्षातून फक्त एकदाच मिळणाऱ्या अलौकिक दर्शनाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून धार्मिक उत्साहात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने दाखल होतात. दर्गा कमिटी आणि स्थानिक प्रशासनाकडून भाविकांना दर्शन सुलभतेने व्हावं यासाठी बॅरिकेड, रांगेची सोय, पिण्याचं पाणी आणि इतर सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रात्री 10 वाजेपासून सुरू होणारे हे दर्शन सलग 24 तास उपलब्ध राहणार असल्याने भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. खुलताबाद येथील 22 ख्वाजा दर्गा आणि बाबा बुरानुद्दीन अवलिया दर्ग्यात आज रात्री 10 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या पेहरान मुबारक व मोहे मुबारक दर्शन सोहळ्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून मुख्य मार्गावरती व दर्गा परिसरात अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलाय. उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या देखरेखीत सुरक्षेचा आढावा घेतला जात असून भाविकांना अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात दर्शन घेता येणार आहे. एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. ये यहाँ पे जो है तो सब हर चीज़ का इंतज़ाम है. ये जो है तो दरगाह कमेटी की जो है तो ज़ियारत कराएंगी. ये 25 रबीउल अव्वल की 10 बजे रात से तो 25 अव्वल के रात भर और 26 अव्वल की 26 तारीख के दिन जो है तो 12-1 बजे तक इंतज़ाम करा जाएगा ज़ियारत के लिए कमेटी की तरफ से. और आने वाले ज़ायरीन के लिए क्या इंतजाम करे हुए आप? सब इंतज़ाम है, खाने का है, नियाज होती है उधर, और जो है तो मीठा खाना और लंगर और खारा खाना बना के खिलाया जाता है, पानी वगैरह सब. कितने ज़ायरीन आते हर साल? अभी जो है तो तकरीबन 10-15 लाख पब्लिक आएंगी ज़ियारत के लिए. इस साल तो ऐसा मेले में भी कोई गर्दी वगैरह नहीं, ये जो है तो ज़ियारत के लिए तकरीबन हर साल बढ़ते जा रही दिन पे दिन 12 रबीउल अव्वल की. यहाँ पे आने वाले ज़ायरीनों के लिए पानी का, लाइट का, यहाँ टीन शेड वगैरह है, यहाँ मीठा खाना है. ज़ायरीनों के लिए सब सुविधा करे हुए है. यहाँ पे सब दरगाह कमेटी ने अच्छी तरीके से जैसा हर साल को इंतज़ाम करते वैसा ही इंतज़ाम करे हुए है. ज़ायरत का सिलसिला कब से? आज रात मंगल के दिन रात 10 बजे से ज़ियारत चालू होंगी तो बुध के दिन रात 11 बजे तक इसकी ज़ियारत का इंतज़ाम है. 10 से 15 लाख लोगों का आने की आशंका है. वो हिसाब से देखते हुए हमने कमेटी ने इंतज़ाम करी हुई है. यहाँ पर इतनी बड़ी संख्या में ज़ायरीन यहाँ आएंगे तो आपके कमेटी की ओर से क्या इंतजाम करे हुए ऐसे? यहाँ इतनी पब्लिक जो आएंगी तो चारों तरफ जो रास्ते हैं वहाँ पुलिस बंदोबस्त करे हुए है, पूरे रास्तों को साफ़ सफाई करे हुए. यहाँ पे ज़ायरीनों के लिए पानी का, पार्किंग का, उनके वास्ते मीठा खाने का इंतज़ाम है. शेड वगैरह डाले हुए हैं कि बारिश में भीगे नहीं. देखिए यहाँ अभी खुलदाबाद में जो है तो पैरान शरीफ की ज़ियारत जो है तो रात 10 बजे से, आज रात मंगल 10 बजे से तो जो है तो 12 रबीउल अव्वल की समझो 25 से तो 26 की जो है तो 11 बजे तक इसकी ज़ियारत कराई जाएंगी. यहाँ पे हमारे पास जो है तो ज़ायरीन के लिए जो है तो ब्रैकेट्स लगाए हैं और जो है तो पूरा इंतज़ाम है. हमारे वो जो वर्कर है और यहाँ पुलिस का इंतज़ाम है. कम से कम 10 से 12 लाख लोगों आने का जो है तो यहाँ पे अनुमान है आने का. और ज़ायरत का सिलसिला आज शाम 10 बजे से तो कब तक तो कल रात के 11 से जब तक भी लाइन रहेंगी हमारे पास तो उस टाइम तक हम टाइम उसके कमेटी के जो है तो मशवरा करके टाइम बढ़ा भी सकते हैं. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. मेरा नाम शेख इकबाल शेख शरफुद्दीन. मैं खादिम है ख्वाजा सैयद ज़ैनुद्दीन दाऊद हुसैन शिराज़ी चिश्ती रहमतुल्लाह अलैह का. 12 रबीउल अव्वल की पूरी तैयारी हो चुकी है अल्हम्दुलिल्लाह. ज़ियारत का जो एहतमाम रहेगा इंशाअल्लाह बरोज़ मंगल बाद नमाज इशा के बाद से ज़ियारत का एहतमाम चालू होगा और पूरी रात भर ज़ियारत होंगी और पूरा दिन भर चल के बुध की रात में 11 बजे तक ज़ियारत का एहतमाम होगा. हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जुब्बा मुबारक और मोए मुबारक की दोनों ज़ियारत होंगी
अल्हम्दुलिल्लाह यहाँ पानी का, लाइट का, लंगर का सारा इंतज़ाम हो चुका है और ज़ायरीन से हमारी गुजारिश है कि ज़्यादा से ज़्यादा तादाद में आके सवाब ज़ायरन उठाइए। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबा वाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुप मध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो. तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्स द्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शहरासह तालुकाभरातील विविध धार्मिक स्थळावरती श्रावण महिन्यानिमित्त वेरूळ येथील श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, प्रसिद्ध श्री भद्रा मारुती मंदिर आणि हजरत जरजरीजर बक्ष यांच्या उर्सामुळे सध्या खुलताबाद परिसरात भाविकांचा जनसागर लोटला आहे. या अभूतपूर्व गर्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच खुलताबाद पोलिसांनी अत्यंत संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष कामगिरी बजावली आहे.
गर्दीत पालकांपासून ताटातूट झालेल्या तब्बल 8 ते 9 लहान मुलांना शोधून पोलिसांकडून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलाय. यामध्ये रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हडको वाळूज भागातून झालेल्या शौर्य शुभम कोल्हे या चिमुकल्याचा भद्रा मारुती मंदिर परिसरातून हरवलेला शोध अवघ्या काही वेळात लावून त्याला सुखरूप आईवडिलांच्या हवाली करण्यात आलं. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी मंदिर परिसरात साध्या वेशातील पोलीस आणि विशेष मदत केंद्र तैनात केल्यामुळेच हे तातडीचं यश शक्य होत असून पालकांनी पोलिसांचे अश्रू भरल्या डोळ्यांनी आभार मानले आहे. एसटीत विसरलेली दागिन्यांची पर्स अवघ्या काही तासात शोधली आहे, तर भाविकांकडून प्रशासनाचं कौतुक होत आहे. दुसऱ्या एका कारवाईमध्ये दिल्लीहून घृष्णेश्वर दर्शनासाठी आलेल्या महिला भाविक कोमल राणा यांनी मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स एसटी महामंडळाच्या बसमध्ये विसरली. ही बाब निदर्शनास येताच खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनी प्रवासाच्या तिकिटावरून तातडीने सूत्र हलवली. एसटी चालकाशी संपर्क साधून बस कन्नड डेपोमध्ये थांबवून ती पर्स सर्व ऐवजांसह सुखरूप हस्तगत केली व कोमल राणा यांना सुपूर्द केली. हरवलेले दागिने परत मिळतील असं वाटलं नव्हतं, पण पोलिसांच्या तत्परतेमुळे मला सर्व ऐवज परत मिळाला, अशा शब्दात राणा यांनी कृतज्ञता व्यक्त केली. श्रावणी शनिवार, सोमवार आणि उरुसाच्या पार्श्वभूमीवरती येत्या काळात गर्दी आणखीन वाढण्याची शक्यता असल्याने खुलताबाद पोलिसांच्या या सतर्क आणि जनहितैषी कार्यपद्धतीने सर्व स्तरातून सध्या कौतुक होत आहे. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद. मेरे को इतना अच्छा प्रशासन लगा. मैं जब आई तो यहाँ पे इतनी घबराई हुई थी, बट मेरे को इन्होंने जो यहाँ पे पुलिस खड़े थे उन्होंने मेरा इतना साथ दिया. मेरे हाथ में सिर्फ एक टिकट था, उन्होंने इमीडिएट एक्शन लेके कैसे ना कैसे ड्राइवर का नंबर निकाला. कंडक्टर ने फ़ोन नहीं उठाया तो भी इतनी देर तक फ़ोन करके कैसे न कैसे उन्होंने मेरा 15 मिनट के अंदर मेरे को पर्स की खबर मिल गई, तो मैं संतुष्टि हुई. मुझे बहुत. आप कहाँ से बिलोंग करते हो? मैं दिल्ली से हूँ और मैं 3 ज्योतिर्लिंग जो यहाँ पे महाराष्ट्र के हैं वो करने आई थी. तो मेरे को पुलिस पे भी विश्वास हो गया भोलेनाथ के साथ साथ. तो आपका सब सामान वगैरह, बैग वगैरह सब? हाँ जी मिल गया. कोमल मेरा नाम है. क्या बोलना चाहेंगे पुलिस प्रशासन का, कैसा? मेरे को बहुत अच्छा लगा. मेरे को लगा कि मेरे को ऐसा था कि पुलिस के लिए मेरे दिल में और भावना बढ़ गई. आज श्रावणी सोमवार तसेच जरबरी बक्ष, तर ह्या जरबरी बक्ष उरुसामध्ये तसेच भद्रा मारुतीला येणाऱ्या भाविकांमध्ये एकूण 10 लहान बालके तसेच एक वयोवृद्ध 75 वर्षाचे इसम होते. हे मिसिंग झालेले होते. पोलिसांनी त्यांचे पालकांना शोधून त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. तसेच आम्ही संबंधित ठिकाणी नियंत्रण कक्षासारख्या कक्ष उभारलेले आहेत, जेणेकरून असे जे हरवलेले वयोवृद्ध किंवा लहान मुले असतील त्यांच्या पालकांपर्यंत आम्ही त्यांना शोधून त्यांच्या ताब्यात देण्याची व्यवस्था केलेली आहे. सर, एक भाविक महिला दिल्लीहून आली होती काल. त्याचं एसटी महामंडळ प्रवासात काहीतरी पर्स वगैरे हरवलं होतं. तुम्ही ते शोधून त्याला पर्स त्याचे ताब्यात दिले, ते कसं बघता? अगदी बरोबर आहे. एक महिला जी एकटी दिल्लीवरून आलेली होती, ती रात्री 8:30च्या दरम्यान वेरूळ या ठिकाणी आलेली होती. पण बसमध्ये उतरताना तिच्यासोबत जे सामान होते त्याच्यामध्ये तिची पर्स सीटवरतीच राहिलेली होती. तिच्या लक्षात आलं नाही. तिला ज्यावेळेस ती खाली उतरली त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की आपली पर्स हरवलेली आहे, त्या बसमध्येच राहिलेली आहे. मग त्या बसमध्ये आपल्या त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले PSI राजेश पाटील तसेच होमगार्ड तसेच आमचे पोलीस अंमलदार अशोक चोनावणे हे त्या ठिकाणी होते. त्यांनी त्या तिकिटावरून त्या बसचा रूट काढला आणि तिथल्या संबंधित कंडक्टरला फोन केला आणि साधारणपणे 15 मिनिटाच्या आतमध्ये तिची पर्स सिक्युअर्ड असल्याची माहिती तिला दिल्यानंतर ती खूप आनंदी झाली. कारण एकट्या प्रवासामध्ये एकटी महिला सोबत असताना तिची पर्स हरवणं तिच्यासाठी खूप मोठी गंभीर बाब होती. विशेष म्हणजे त्या पर्समध्ये तिचे 1.5 लाखाचे दागिनेसुद्धा होते. ते सुद्धा पोलिसांनी सुखरूप तिला रिकवर करून दिले. आणि त्या कॅश त्याच्यामध्ये 15,000 रुपये कॅश होती. ही सर्व मुद्देमाल जो आहे तो तिला परत ताब्यात दिल्यानंतर तिने आनंद व्यक्त केलेला आहे की असं पहिल्यांदाच झालेलं आहे की 15 मिनिटांमध्ये चोरी झाल्या तिची पर्स तिला मिळाल्याची बातमी मिळाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाने भाडेतत्वावरती घेतलेले चारचाकी वाहन चोरट्याने लंपास केल्याची घटना कोटला कॉलनी परिसरात घडली असून या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक तपास करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने भाडेतत्वावरती घेतलेले चारचाकी वाहन चोरट्याने लंपास केल्याची घटना कोटला कॉलनी परिसरात घडली आहे. सदर वाहन सामान्य प्रशासन विभागाच्या जिल्हाधिकारी संगीता राठोड वापरत होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी फेरोज खान फैजुल्ला खान राहणार समतानगर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार ते टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय करतात. 21 ऑगस्ट रोजी कोटला कॉलनी परिसरात पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्रमांक MH20 GZ 4878 उभी होती. सायंकाळी 5 वाजेपासून 22 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने ही स्कॉर्पिओ चोरून नेली. स्कॉर्पिओची अंदाजे किंमत 11 लाख रुपये आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक घुगे तपास करत आहेत. महानगरपालिका शाळांमधील इयत्ता 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलंय. बालभारतीकडून पुस्तके उपलब्ध होताच मनपाच्या 17 माध्यमिक शाळांना तात्काळ पुरवठा करण्यात आलाय. मनपाच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शासन स्तरावरून पाठ्यपुस्तकांचा पाठपुरावा केला जातो, तर 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या स्वनिधीतून पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. यावर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला 9वी व 10वीची नवीन पाठ्यपुस्तके बालभारतीकडे उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मनपाने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गतवर्षी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. दरम्यान शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी बालभारतीकडे नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली. त्यानंतर मनपा शिक्षण विभागाने विलंब न करता ती पुस्तके हस्तगत करून सर्व 17 माध्यमिक शाळांना वितरित केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता नवीन कोरी पुस्तके मिळाली असून त्यांच्या अभ्यासाला गती मिळणार आहे. ही कार्यवाही मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुस्तकांचं हस्तांतरण आणि शाळानिहाय वितरण वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या बाल आरोग्य विभागाच्या वतीने समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रम विषयावरती 2 दिवसीय राष्ट्रीय ओरिएंटेशन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 24 व 25 ऑगस्ट 2026 रोजी हॉटेल हयात प्लेस येथे आयोजित या कार्यशाळेचं उद्घाटन भारत सरकारचे अपर सचिव तथा अभियान संचालक आराधना पटनाईक आणि आयुक्त आरोग्य सेवा संजय काटकर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी डॉक्टर शोभना गुप्ता, चाइल्ड हेल्थ डिव्हिजन, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, डॉक्टर पुष्पादेव चौधरी, WHO इंडिया, डॉक्टर प्रवीण कुमार, KSCH LHMC नवी दिल्ली तसेच चाइल्ड हेल्थ डिव्हिजन, NIPI, युनिसेफ आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड, अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांगळे, उपसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर कांचन वानेरे, सहाय्यक उपसंचालक डॉक्टर दयानंद मोतीपवळे, कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉक्टर संतोष कडले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास डॉक्टर मंगला पांचाळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर छाया आवरगावकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जन्मापासून 36 महिन्यांपर्यंतच्या बालकांच्या आरोग्य सेवांवरती मार्गदर्शन करताना आरोग्य सेवा संजय काटकर यांनी सांगितलं की लहान बालकाला मिळणारी आरोग्य सेवा सातत्यपूर्ण असणं आवश्यक असून समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक बालकापर्यंत ती पोहोचवणं गरजेचं आहे. जन्मापासून 36 महिन्यापर्यंतचा कालावधी हा बालकाच्या आरोग्य व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत जन्मापासून 36 महिन्यापर्यंतच्या बालकांच्या आरोग्य सेवांना अधिक सक्षम करण्यासोबतच माता व बालकांच्या आरोग्याकडे एकात्मिक आणि सातत्यपूर्ण दृष्टिकोनातून पाहण्यावरती कार्यशाळेमध्ये विशेष भर देण्यात येत आहे. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी SSBSK कार्यक्रमाची माहिती, माता व बालकांच्या आरोग्य सेवांचा आढावा, नवजात व बालकांमधील जोखमीचं वर्गीकरण, ॲट रिस्क बालकांची वेळेत ओळख व व्यवस्थापन, तसेच नवजात व लहान बालकांमधील धोक्याची चिन्हे ओळखून आवश्यक उपचार व संदर्भ सेवा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. HBNC व HBYC सेवांच्या एकात्मिक अंमलबजावणीवरती चर्चा. कार्यशाळेमध्ये होम बेस्ड न्यूबॉर्न केअर आणि होम बेस्ड यंग चाइल्ड केअर या सेवांचा एकात्मिक अंमलबजावणीवरती विशेष चर्चा करण्यात येत आहे. जन्मापासून 36 महिन्यापर्यंतच्या बालकांसाठी सातत्यपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध जोखीम गटानुसार घरभेटींचं नियोजन, अतिजोखमीच्या बालकांचं नियमित फॉलोअप
आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा आणि उपचारांची सातत्यपूर्ण उपलब्धता यावर भर देण्यात येत आहे. तसेच प्रसूतीनंतर मातांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं, माता आरोग्यातील धोक्याची चिन्हे ओळखणं व त्यांचं व्यवस्थापन, नवजात व बालकांमधील गंभीर आजारांची लवकर ओळख, वेळेत उपचार आणि योग्य संदर्भ सेवा याबाबतही सहभागी अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. बाल आरोग्य सेवांच्या गुणवत्तेसाठी कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली आहे. समग्र शिशु बालस्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण, राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देणं हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. जोखमीच्या बालकांची वेळेत ओळख, प्रभावी फॉलोअप, गुणवत्तापूर्ण उपचार व संदर्भ सेवा आणि माताबाल आरोग्य सेवांमध्ये सातत्य निर्माण करण्याच्या दृष्टीने ही राष्ट्रीय कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचं मार्गदर्शन राज्यातील बाल आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि प्रभावी अंमलबजावणी अधिक सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. गर्दीत ताटातूट झालेल्या 9 बालकांची सुखरूप घर वापसी आणि दिल्लीच्या भाविकाचे दागिने परत, खुलताबाद पोलिसांची दमदार कामगिरी. तर शहराच्या अग्निशमन दलाच्या प्रमुखपदी 10वी पास अधिकारी कसा नेमला, नगरसेवक प्रमोद राठोड यांनी सर्वसाधारण सभेत केलाय प्रश्न उपस्थित, अधिकारी देण्यास राज्य सरकार उदासीन असल्याची बाब उघडकीस. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.